जय शिवराय मित्रांनो. सो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण जाऊ प्रवासाला. आपल्या मोठो ब्लॉग चालू करू. गणपती बाप्पा मोरया. संपला विषय. सो आम्ही चाललो आहोत. कुठे चाललोय? असते खोपोलीला चालू आहे, गगनगिरी मठाजवळ. तो व्ह्यू आपण बघणार आहोत. आपल्या व्लॉगमध्ये मोठो व्लॉग असणारच. आणि आपल्या व्लॉगमध्ये माझी बहीण तीही असणार आहे. हाय कर आपल्या पब्लिकला. तो आम्ही चालू आहे गगनगिरी मठला. सकाळी 7चा प्लॅन चालू होता, बट 9 वाजले ॲज युजल लेट. बट आमच्यातला अजून एक जण उठला नाही आहे. तो असतो हाच. कालपर्यंत मोठे मोठे वाक्य होते की येणार, टाईमवरती जाणार, उठणार. हात दाखवलेला आहे. तुम्ही खूप लकी आहे गाईज की आपल्या भावाने रिस्पॉन्स द्यायला चालू केलेला आहे. म्हणजे हळूहळू हे उठण्याची स्टेप. योग्या ब्लॉग चालू केले. काहीतरी बोल आपल्या पब्लिकला. लवकर उठ, हात नको दाखवू. लवकर बोल. इंट्रो दे लवकर. व्लॉगिंग करायचंय. व्लॉगिंगची तयारी. सो मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे. 2 जण आलेले आहे खालती. वरती 4 जण पेंडिंग आहे. आणि जाण्याचं साधन तुम्हाला सांगतो की एक बाईक काढली आहे आपली लालपरी आणि एक 4 व्हीलर काढली आहे. तर टोटल आपण 7 जण येणार आहे. हां, 7 जण आहे आम्ही. 7 जणांमधून 2 जण बाईकवरती जाणार आणि उरलेले सुरलेले गाडीमधून ढकलणार. असारा मी तुझा 360 डिग्री घेतो. बघा आमचे राजबिंड साहेब. डोळे सुजलेले, पोट सुजलेलं, सगळं वरून खाले. चला भेटू डायरेक्ट गाडीमध्ये. आणि अरे थांब ना, लगेच टाळी माझे नाकाचा जरा खाली करते. काल गुदमरून मोरून. चला भेटूया पुढे. मित्रांनो, गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण जाऊ प्रवासाला. आपल्या मोठो ब्लॉग चालू करू. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, जर्नी झालेली आहे आपली चालू. मागे राहिलेत बाईकवरती. यांना काय फिकीर नाही. गाडीत बसलेत, अक्षरशः खातायत निर्लज्ज. त्यांना बोललो भूक लागले, बाजूला थांबूया. तर नाही, त्यांचं म्हणणं आहे आम्ही खातोय, तुम्ही या. ब्रेक टाइम, नाश्ता टाइम. चिअर्स. कोण येतं माझ्या पाठी बसायला? कोण येईल बाई? इज्जत नाही रे बाई. आणि थांबत पण नाही तुम्ही लोक. तो काय एवढा भोसडीच्या पुढे आलेला. शिव्या घाल रे. ब्लॉग मध्ये सगळ्यांनी शिव्या घालाय. वैतागलोय मी. जरा खाऊन घेतो आणि मग नंतर परत बाईक वरती भेटू. कारण की ह्या लोकांची ना लायकी नाही मोठो ब्लॉग साठी. मित्रांनो, आम्ही जस्ट निघत होतो तर तुम्हाला काहीतरी दाखवतो. मस्त गोष्ट दिसते. मला ते पाहिजे प्लीज. पाठी तुम्हाला गिफ्ट करते. भाई एवढे पैसे नाही ना माझ्याकडे. घे ना भाई. सोनं महाग झालंय रे. दाखव सोनं. दाखव सोनं. मित्रांनो, जाम महाग झालेलं आहे. तुम्हाला एक अप्रतिम आणि अशी काय सांगू तुम्हाला, काय मूल्य आहे त्याच्यात. मूल्यवान अख्खी सोन्याची आपल्याकडे शाईन आहे. अख्खी सोन्याची. सोन्या सुद्धा आपला गाडी चालवतो आतमध्ये. आणि सोन्याची त्याची शाईन. अरे सूरज काय आहे?
ते भाई हे लोक कुठून चालले बघ जरा. आपण थांबायचं इकडे. हा जरा चुकामुक झालेली आमची. पुढे ना जरा गाडी पाठवली सरळ आहे आणि ते रायडर इतकी आम्ही सरळ आलो. आपल्याला आता युटर्न घेऊन जरा मागे जावं लागेल थोडासा. तो सर्कल इकडेच आहे. सर्कलवर म्हणजे आपण स्टार्टिंगला जातो तो बरोबर रोड ब्लॉग चालू. इज्जत ब्लॉगला इज्जत आहे ना. शाबास बेटा. ड्रायव्हर चेंज झालेला आहे. सेट झालेला आहे. फुल ऑन एन्जॉय कर राईड. एन्जॉय करू आता. मी माझ्या गाडीवर बसून एन्जॉय करतो. तुम्ही तुमच्या गाडीवर बसून एन्जॉय करा. खोपोली बघता आता 17 किलोमीटर आहे. 17 किलोमीटर आपण पद्धतशीर महाराजांच्या मठात असू. हे बघा खोपोली फक्त आता 17 किलोमीटर आहे. इकडे पीयूसी दिसते आपल्याला. याच प्रकारे मित्रांनो भेटली पीयूसी आपल्याला भेटलेला आहे. कचकन आपण टर्न मारणार नाही आहोत कारण आपला आरसा नाहीये सध्या. जीवात जीव आणि जीवात जीवाला जीवात जीव करू आता पीयूसी वाल्या बरोबर. मित्रांनो घात झालेला आपल्या बरोबर. शाप घात झालेला आपल्या बरोबर. पीयूसी वाला आपला गेलेला आहे सध्या गावी. म्हणजे आपल्या नशिबाला पीयूसी नाही वाटत आहे. आपल्या नशिबात आपल्या पीयूसी नाही आहे. आज आपण इलिगली प्रॉपर पूर्ण ट्रॅव्हल करणार आहोत असं मला वाटतं. ह्याला बघून पीयूसी वाल्याला बघून खरंच असं वाटतं साक्षात देव भेटला. मी तर विचार केलेला त्याला चादरीत घ्यायचा. या साईडला हिरवळ या साईडला हिरवळ मध्ये एक डांबरी रस्ता. जबरदस्त. आयुष्यात अजून काय हवंय मित्रांनो मला सांगा. गजबजापासून थोडासा लांब. हो आपल्या दररोजच्या शहरातलं जो गजाबाजा असतो ना त्यातलं जरा शांतता पाहिजे असेल ना तर जरा बाहेर जायला. मित्रांनो याला काहीतरी दिसलेलं आहे. बोलवतोय लवकर लवकर. बघूया काय कशासाठी बोलवतोय हा. ओहो सो मित्रांनो बुलेट वरून आम्ही जरा गाडी शिफ्ट केलेली आणि ती गाडी आहे आमच्या ग्रुपसाठी परफेक्ट गाडी आहे. हा कोण गाडीतून जायची सोयच नाही. गाडी चालू करायला विचारतो घे. आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशन वरती. हे काय हे ते मठ हेच आहे. हां इथूनच एंट्री आहे. हां पाठी पार्किंग आहे ना. मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशन. तुम्ही जसं बघत असेल तुम्ही पाठी आपल्या गजाननगिरी महाराजांचा मठ आहे.
चोर, झाडे चोर, जिथे जाणार तिथून झाडे उडवणार. मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला. आम्ही महाप्रसादासाठी कुपन घ्यायला थांबलेलो, तर आमच्याकडे कॅश नव्हती. ते जीपे चालत नाही, ऑनलाईन चालत नाही, फक्त कॅश चालते. 140 रुपीज झालेले, आमच्याकडे फक्त 100 रुपीजच होते. मग मी तिथलं होतं की कोणाला तरी आम्ही जीपे करून घेऊ शकतो, पण एक खूप स्वीट अशी फॅमिली, ती लोक समोरून आलेली होती, तुम्हाला कुपन हवेत का? तर त्यांच्याकडे 6 कुपन्स होते आणि त्यांनी आम्हाला ते असेच फ्रीमध्ये दिले. म्हणजे एक कुपन 20 रुपयाला येतं, पण त्यांनी आम्हाला असेच ते 6 कुपन फ्रीमध्ये दिले. थोडी चांगली माणसं आहेत. A few moments later. काय बघायचं तुला पण? हे आम्ही कोणत्या भागात आहे ते पण माहित नाही. कुठला मागचा भाग आहे का पुढचा भाग आहे, बाबा ही लाईन संपतच नव्हती. पण ही लाईन आहे ना, आम्हाला माहित नाही की ही लाईन कसली. म्हणजे एखादी जण बोललेत की खूप वळसा आहे तो, पण आपला कार्यकर्ता गेलाय, तो काहीतरी जानकारी घेऊनच येईल. कार्यकर्ता तुझीच वेटिंग होती. काय झालं, काय लागेल काय सांगता येत नाही. आतमध्ये पूर्ण बॅग आहे ना, हे तर नुसतं बाहेर फक्त दर्शनाची लाईन नाही ना ही, दर्शन प्लस महाप्रसाद दर्शन तिथे दर्शन करायचं असं नाही, दर्शन असं करायचं आणि मग महाप्रसाद असं आहे. दर्शन हे दर्शन, हा तुला तेच दर्शन करायचं. नक्की काय करायचं? थांबायचंय, जायचंय, कारण बघ लाईन आहे ना, आतमध्ये पण सर्कल आहे. दर्शन, मग तुझं दर्शन घेतलं तर झालं ना तुझं. काय काम आहे अजून तुला? दर्शन तुला ना माहिती अजून आज जाऊन असेल तर कशाला फिरतो? त्याशी वाद नको घालू टाकायला. त्याने सगळा जिओग्राफी बघून आला होता इकडे. पार्ट टाइम जॉब आहे त्याचा इकडे. आता काकांना विचारायला गेला इन्क्रीमेंटसाठी. आता आम्ही चाललेलो आहे गुफेकडे. चला आमचे दुखवतो. आपण एक 360 व्ह्यू घेऊ. ये नाही असं गोल फिरू. तू फिरतोय सांग, आम्ही राईट फिरू, तू लेफ्ट घेशील. असं असं. अच्छा ओके. 1 2 3 गो. बस. स्लो मोशन दे. आता आम्ही इथं आलोय दर्शनाला आणि आम्ही इथे चालतोय. तर आमचे काही मेंबर्स आहेत जे अतिउत्साही आहेत, ते पडापट पुढे चालले आहेत आणि थांबतात तिथे आणि फुल. आणि बाकीचे काही आहेत ते बघा इथे थकलेले आहेत. थोडा स्टॅमिना विमिना तर काय आहे नाही. आणि काही शॉर्ट आहेत ते बघा, ते फोटो काढण्यातच बिझी आहेत. दाखवा तिकडे, दाखवा तिकडे, दाखवा. हा, नवावी दाम्पट्य. पीपल इन युअर गुरु. सो असे वेगवेगळे प्रकारचे लोक एका ग्रुप. आणि मी बघा, मी सगळ्यांबरोबर असतो. आता थोड्या मिनिटात तुम्हाला अगोदर पास्ते बरोबर दिसलो, त्याच्या अगोदर माऊ बरोबर दिसलो, त्यानंतर योग्या बरोबर दिसलो, आता मी प्रयस्पना बरोबर आहे. एकटा जीव सदाशिव. का तुझं तोंड असं वाकडं ग? असे ऍडिशनल जे प्लॅन करतात पहिले से बता के निकलने का घर से. आणि कोण उठलं लेट? सगळे बघ जरा या कॅमेऱ्यामध्ये बघ. जर बघायला गेलो तर सगळ्यात आधी आंघोळ जर कोणाची झाली तर माझी आणि ह्याची, जो ब्लॉग करतोय. माझी माऊने आंघोळ नाही केली, फक्त एक तांब्या घेतला आणि ओम नमः शिवाय आंघोळ झाली. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आपल्या चॅनलला जर केलं नसेल तर प्लीज करा. ओके, तुम्हाला तर आपल्या सिनेमॅटिक दाखवतो गुफ्याचं दर्शन.
मित्रांनो, आपला गुफेचं दर्शन झालेलं आहे. सो ह्याचं दर्शन झालं की जिकडे महाराज आपले तपश्चर्या करायला बसायचे डोंगरात येऊन. सो त्याचं आपण दर्शन केलेलं आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की महाराजांचं किती छानपैकी सुंदरपैकी नीटका ठेवला. आणि इकडे खरंच आल्यावरती खूप मन प्रसन्न आणि खूप शांतही होतं. लोक बरोबर म्हणतात की इकडे आलं की मन एकदम शांत होतं. जे चंचल मन आहे तेही आपल्या इकडे शांत होऊन जातं. सो मित्रांनो, जसं म्हणतात ना, मनात जर श्रद्धा ठेवली तर नक्कीच आपला त्याचं फळ भेटणार. आणि आम्हाला आमचा प्रसाद भेटलेला आहे. खूप लाईन होती, त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलेलं की वरती जाऊन केव्ह बघायचं. तर आम्ही गुफेमध्ये जाऊन आलो आणि आम्हाला वाटलं की आता नाही भेटणार महाप्रसाद. बट योगायोगाने ते काका आले आणि त्या काकांनी सांगितलं की भेटणार. तुम्ही पण या, नक्की व्हिजिट करा, भेट द्या या देवस्थानाला आणि मन शांत होईल याची नक्की गॅरंटी. सो मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला भेटेल. तोपर्यंत हा ब्लॉग शेअर करत राहा आणि तुमच्या भावाला असाच सपोर्ट करा. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. संपला विषय.